Welcome guys, myself Mr. Vayatoke, Assistant Professor of Swami Vivekananda Junior College Sirsundi. Last lecture we have seen the Mendel's law, just that is the law of dominance, law of segregation, purity of law, and then the last one the independent assortment. So now also going to learn part 4 back cross and test cross. So back cross and test cross, first of all see the back cross. The F1 individuals obtained in a cross are usually self to get the F2 progeny. म्हणजेच काय आहे, जे F1 आहेत इंडिव्हिज्युअली ते ऑप्टंट होतात आणि त्यापासून जे काही क्रॉस करतो आपण ते क्रॉस आणि त्यानंतर त्यांच्या स्वतःमध्ये केलेली सेल्फिंग म्हणजेच त्यापासून उत्पन्न झालेली ती ऑफस्प्रिंग आहे, तर ती म्हणजे काय F2 progeny. F1 individuals obtained in a cross are usually self to get the F2 progeny or offspring. Okay, they can also be crossed with one of the two parents from which they were derived, either recessive or dominant. Such is crossed as a back cross. त्यांना काय करतो आपण, क्रॉस करतो, परंतु कोणासोबत एक किंवा दोन पॅरेंट्स सोबत, आणि त्यापासून जे काही डिराईव्ह होतात मग कदाचित ते रेसेसिव्ह पण असतील, कदाचित ते डॉमिनंट पण असतील, त्यामुळेच त्याला काय म्हणतो आपण, सच ए क्रॉस इज नोन ॲज अ बॅक क्रॉस. Then the next one is a test cross. The cross of F1 hybrid with the homozygous recessive parent is known as a test cross. म्हणजे जे काही क्रॉस आहे आपला F1 हायब्रिड सोबत, तर तो म्हणजे काय, विथ दी homozygous recessive parent. F1 hybrid with a homozygous recessive parent is known as a test cross. Used to test whether an individual is a homozygous pure or heterozygous hybrid. आणि त्या ठिकाणी आपण जे काही टेस्टसाठी यूज करतो इंडिव्हिज्युअली ते म्हणजे काय, होमोझायगस प्युअर होतं आणि हेट्रोझायगस कसा असतो, हायब्रिड असतो. सो इट इज अ इझी, सिम्पल, रिपीटेबल अँड प्रेडिक्टेबल. म्हणजे अतिशय सोपी आहे, साधी आहे आणि रिपीटेबल सुद्धा ती प्रोसेस आहे. यूज टू फाइंड आउट द जिनोटाइप ऑफ एनी प्लांट विथ अ डॉमिनंट एक्सप्रेशन, बट इट इज नॉट नोन वेदर इट इज अ होमोझायगस प्युअर और हेट्रोझायगस फॉर दॅट ट्रेट. म्हणजे हे काय आपण यूज करतोय, परंतु कशासाठी, फाइंड आउट द जिनोटाइप. आपण कुठल्याही प्लांटचं जिनोटाइप म्हणजे जे की डॉमिनंट एक्सप्रेशन असेल ते जिनोटाइप फाइंड आउट करण्यासाठी आपण याचा वापर करत असतो, परंतु हा नॉट नोन वेदर इन अ होमोझायगस प्युअर ऑर हेट्रोझायगस फॉर दॅट ट्रेट. देन दी फॉर एक्झाम्पल, a pea plant having a violet purple flowers is crossed with a pea plant with white flowers. म्हणजे त्या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहे, एखादा पी प्लांट असेल जो त्याचं फ्लावर जे आहे ते कसं व्हायलेट पर्पल कलरचं असेल आणि त्याचा क्रॉस कोणासोबत, दुसऱ्या पी प्लांटचं की ज्याच्या फ्लावरचा कलर हा व्हाईट आहे अशा प्लांटसोबत त्याचं काय करायचं, क्रॉस करायचं. म्हणजे एका प्लांटचा फ्लावरचा जो काही कलर आहे तो व्हायलेट आहे आणि दुसऱ्या प्लांटचा म्हणजे ज्याच्यासोबत तो क्रॉस करतोय त्याच्या फ्लावरचा कलर कसा असेल, व्हाईट असेल. सो इफ ऑल फ्लावर्स प्रोड्यूस आर व्हायलेट, आणि त्यापासून काय होतील, व्हाईट आणि व्हायलेट कलरचा फ्लावरमध्ये क्रॉस केल्यानंतर त्यापासून जे काही फ्लावर्स प्रोड्यूस होतील ते कशा कलरचे असतील, व्हायलेट कलरचे असतील. मग त्याचं कन्क्लुजन बघा, वी कॅन कन्क्लूड दॅट अ प्लांट इज अ प्युअर ऑर होमोझायगस. आणि त्यातून काय कन्क्लुजन निघालं, ते प्लांट जे आहे ते कसं आहे, प्युअर ऑर होमोझायगस. अँड इफ वी गेट व्हायलेट अँड व्हाईट फ्लावर्स, आणि त्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, व्हायलेट आणि व्हाईट फ्लावर्स आलेले, म्हणजे त्यांचा रेशिओ कसा असेल, 1:1 रेशिओ. वी कॅन कन्क्लूड दॅट इज प्लांट इज अ हेट्रोझायगस. आणि मग ते प्लांट कसं असेल, हेट्रोझायगस. ओके. देन used to introduce useful recessive traits in the hybrid of self-pollinated plant during the rapid crop improvement प्रोग्राम्स. आणि त्यांचा यूज जो आहे तो कशासाठी होतो, तर इंट्रोड्यूस युजफुल रेसेसिव्ह ट्रेट्स म्हणजे जे काही कॅरेक्टर्स असतील त्यांच्यासोबत, आणि कसं तर इन हायब्रिड ऑफ द सेल्फ पॉलिनेशन, ज्यांचा रेसेसिव्ह ट्रेट जे आहे त्यांचा म्हणजे हायब्रिड जे असतील त्यांच्यामध्ये काय होतं, सेल्फ पॉलिनेटेड प्लांट्स होतं, परंतु केव्हा, ड्युरिंग द रॅपिड क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम्स. ओके. देन द रेसेसिव्ह पॅरेंट इज क्रॉस टू फाइंड आउट द अननोन जिनोटाइप. रेसेसिव्ह पॅरेंट जे आहे त्यांचा क्रॉस कशासाठी होतो, तर फाइंड आउट अननोन जिनोटाइप. देन दी recessive plant, then homozygous recessive and homozygous recessive. Then genotype is a smaller recessive also represent in the small r, okay, small letters.
So small r and the violet color flower. So cross them, capital R, then the dominant phenotype, genotype unknown. So capital R, capital R, capital R, small r, then the cross parental side is a capital R, capital sorry small r, and then the maternal side is the capital R, then crossing them the capital R fuse them the small r, capital R fuse them the small r, capital R fuse them the small r, and last square also the capital R fuse them the small r. So all F1 is a are violet, all F1 is a violet. Then next one is a half of the flowers are violet and half of the flowers are white. मग बघा त्या ठिकाणी काय झालेलं आहे, स्मॉल आर जो आहे व्हाईट फ्लावरचा त्या ठिकाणी आहे आणि इकडनं व्हायोलेट कलरचा सुद्धा फ्लावर आहे, त्या दोघांमध्ये क्रॉस झाले. मग बघा कॅपिटल आर फ्यूज देम टू स्मॉल आर, देन कॅपिटल आर फ्यूज देम टू स्मॉल आर, देन स्मॉल आर फ्यूज देम टू स्मॉल आर फ्यूज देम टू स्मॉल आर. सेकंड पनेट स्क्वेअर जो आहे त्या पनेट स्क्वेअरचे सेकंड जे दोघेही रो आहेत तर त्या ठिकाणी हा बिलोच्या साईडचे जे काही फ्लावर आहेत स्मॉल आर इंडिकेटर, तर त्या ठिकाणी काय झालेत, हाफ फ्लावरचे व्हायोलेट आलेत आणि हाफ फ्लावर हे व्हाईट आलेत. म्हणजे अनक्लोन फ्लावर इज अ हेट्रोझायगस आहे आणि इकडचे अननोन फ्लावर इज अ होमोझायगस डॉमिनंट. मग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी ही आपण टेस्ट क्रॉसचं दाखवलेलं आहे. जसं की या ठिकाणी आपण सांगितलं आहे फ्लॉवर एक्झाम्पल म्हणून पी प्लांट घेतलेलं आहे आणि त्या पी प्लांटमध्ये काय आहे पर्पल कलरचं फ्लावर घेतलेलं होतं म्हणजे व्हायोलेट, आणि त्याचा क्रॉस कोणासोबत केला होता व्हाईट फ्लावरमुळे, आणि त्या ठिकाणी जे काही प्रोड्यूस झाले ते कसे होते व्हायोलेट होते. त्यामुळे कन्क्लुजन काय होतं त्या ठिकाणी प्युअर होमोझायगस. आणि त्यानंतर त्या ठिकाणी परत कसे फ्लावर होते व्हायोलेट आणि व्हाईट फ्लावर होते म्हणजे त्यांचा रेशो कसा होता 1:n. त्यामुळे कन्क्लूड काय झालं हेट्रोझायगस. हे होमोझायगसमध्ये काय तर टोटल व्हायोलेट फ्लावर आहेत. हे हेट्रोझायगस म्हणजे 1:1 रेशो काय तर 2 स्क्वेअर हे व्हायोलेट कलरच्या फ्लावरचे आहेत आणि 2 स्क्वेअर हे कसे आहेत व्हाईट कलरच्या फ्लावरचे आहेत. म्हणजे हेट्रोझायगस फ्लावर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी काय आहे तर दोघंही 1:1 रेशिओमध्ये त्यांचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. पण एक काय होमोझायगस रेसिसिव्ह आणि दुसरा काय डॉमिनंट फिनोटाईप म्हणजेच काय जेनोटाईप कॅपिटल आर आणि इकडे हा जो आहे तो काय स्मॉल आर. देन नेक्स्ट so now our back cross and test cross is a very easily understanding for all of you I hope, but very interesting and attractive flower is a camelina. So camelina is our weeds locally and easily available in the all soil or land, and farmers is a very harmful to farmers for the crop production. So camelina is a weed and its common name is the I think different types of different locality, but here locality is common name is the Kenpat. So our next topic is Yogi's biology. So please like, share and subscribe our channel Yogi's biology. Thank you.